सर्वांना धन्यवाद देतो की आपण एका शॉर्ट नोटीसवरती या पत्रकार परिषदेत सगळे उपस्थित राहिलात। आजची पत्रकार परिषद एक 3 मुद्द्यांमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिला विषय असा आहे की मी ठाणेकर जनतेचा खरोखर आभारी आहे की गेले 8-10 दिवस ज्या पद्धतीने मी ही पदयात्रा आणि जनसंवाद या प्रत्येक विभागात या मतदारसंघामध्ये जी मी करतोय त्याच्यामध्ये एक उत्तम प्रतिसाद असा या सर्वसामान्य नागरिकांनी मला दिलेला आहे। पण तिथे प्रत्येकाच्या मनामध्ये एक परिवर्तनाची लाट यावी अशी एक अपेक्षा आणि भावना आपल्याला वेळोवेळी मला आढळून आली। कोपरी पाचपाकाडी आणि सर्वसामान्य जनता एक वेगळं वातावरण बघू इच्छिते आणि ते म्हणजे दहशतमुक्त आणि या लोकशाहीमध्ये स्वतःचे विचार मांडण्यात यावे अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण ह्या कोपरी पाचपाकाडीमध्ये आणि त्याचबरोबर उभ्या या ठाणे शहरामध्ये निर्माण व्हावं अशी प्रत्येकाची भावना, प्रत्येकाची इच्छा आहे। गेले प्रत्येक ठिकाणी जात असताना गेले 20-22 वर्ष ज्या पद्धतीचा बदल प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे, कारण की मी शहरामध्ये असलेले सोसायटीज असतील, जुन्या इमारती असतील, त्याचबरोबर काही जुन्या चाळी असतील, स्लम असतील, या प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती असं आढळून येतं की 22 वर्षामध्ये रस्त्याचं बाहेरच्या मेन रोडचं विकास झालेला आहे, पण अंतर्गत जी लोक राहतात त्या तिकडे घाणीचं साम्राज्य, ड्रेनेजचे प्रॉब्लेम, वाघळे इस्टेटमध्ये असलेल्या डम्पिंगचा विषय, आरोग्यासाठी लागणारे इस्पितळ, त्याचबरोबर जी मुलं शिक्षणासाठी या महानगरपालिकेत शाळेत जातात त्यांचे विविध प्रश्न हे डोळ्यासमोर येतात। खास करून MIDCच्या परिसरामध्ये असलेले जे जुने ज्या कंपनीज होत्या ज्या बंद झाल्या, तो इंडस्ट्रियल बेल्ट बंद होत असताना कोणतीही ते बंद होऊ नये याच्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही आणि न केल्यामुळे त्याच्यानंतर कॉर्पोरेट ऑफिसेस झाले, पण कॉर्पोरेट ऑफिसेस झाल्यानंतर देखील तिथल्या स्थानिक मुलांना तिकडे स्थानिक पातळीवरती नोकऱ्या नसून ते मुंबई, नवी मुंबई अशा इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी एवढा लांबचा प्रवास करून ते लोक नोकऱ्या घेतात। हे सगळं होत असताना मला असं वाटतं जर का 20-22 वर्षामध्ये जर का परिवर्तन झालं नसेल आणि कोणत्याही पद्धतीने एखादी चांगली गोष्ट ह्या नागरिकांसाठी होत नसेल तर कुठेतरी असलेल्या आमदारांना तिकडे बदलण्याची वेळ ही आत्ता आलेली आहे। अनेक लोकांच्या, अनेक महिलांच्या तोंडून ह्याच गोष्टी येतात, कारण की प्रत्येक वेळेला पाण्याचा प्रश्न, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न हा प्रत्येक ठिकाणी, याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक पारदर्शक आणि त्याचबरोबर एक चांगल्या वातावरणात व्हावी असं एक अपेक्षा असताना कुठेतरी धनशक्तीचा वापर इकडे होईल आणि वेळोवेळी तसा झालेला आहे असं प्रत्येकाच्या तोंडून आढळून आलं आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने आपले डोळे उघडून कुठेतरी एक वेगळं पथक तिकडे नेमावं, जेणेकरून रात्रीचा खेळ चाळे असं आपण जे म्हणतो तो रात्रीचा खेळ न चालता कुठेतरी ती पारदर्शकता सदैव असावी आणि निवडणूक चांगल्या पद्धतीने मार्गी लागावी अशी एक अपेक्षा आहे। याच्या पलीकडे जाऊन बलाढ्य व्यक्तीच्या समोर आपण ह्या सगळ्या गोष्टी, मला अनेक पत्रकारांनी विचारले की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर ही निवडणूक लढताय तर तुम्हाला काय संघर्ष करावा लागतोय। माझं म्हणणं असं आहे की बलाढ्य व्यक्तीच्या समोर लढत असताना ज्या वेळेला तुम्हाला लोकांची साथ असते तेव्हा निवडणुकीचं टेन्शन नसतं आणि त्याच पद्धतीचं टेन्शन माझ्याकडे नाही। पण निवडणूक आयोगाला अनेक वेळेला ह्या एवढ्या पदयात्रेमध्ये प्रत्येक विभागात गेल्यावरती आचारसंहितेचा भंग झालेला आपल्याला दिसतो आणि ते मी वेळोवेळी तिथल्या आमच्यावर गस्त घालत असलेले जे पथक आहे त्या इलेक्शन कमिशनच्या सर्व अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळेला दाखवून दिलेलं आहे की नियमांचं उल्लंघन कशा पद्धतीने झालं। आता आजच मी एक ट्विट केलं आहे की काल मुख्यमंत्र्यांनी जी काय रॅली काढली या विधानसभा क्षेत्रामध्ये ते रात्री 10:20च्या सुमारास किंवा 10:30च्या सुमारास कोपरीमध्ये तिकडे आतिषबाजी झाली, तिकडे ते लोकांना भेटत होते, तिकडे तो प्रचार प्रसार चालू होता। याचा अर्थ असा आहे की ही सगळी मंडळी कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचा त्यांच्यावरती कोणताही गुन्हा न दाखल करता हे सगळं जे काय चाललेलं आहे ते मानून फक्त आम्ही विरोधक आहोत आणि आम्ही एखादा परिवर्तन करू इच्छितो इकडे म्हणून आमच्यावरती दबाव आणतायत
हे क्लिअर कट लोकांच्या निदर्शनात येतं. आता हा झाला मुद्द्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मी जे ठाणेकरांच्या समोर आणि उभ्या महाराष्ट्रासमोर सांगू इच्छितो, खास करून कोपरी पाचपगडीच्या लोकांकडे, की अनेक गोष्टी माझ्या या गेल्या 8-10 दिवसाच्या कानावरती येत आहेत की काही पदाधिकाऱ्यांना फोन जात आहेत, काही महिलांना फोन जात आहेत, काही आमच्या युवा सेनेला फोन जात आहेत की का म्हणून तुम्ही प्रचार करताय, कशासाठी म्हणून हा प्रचार करताय, तुम्ही थांबून जा. काही जणांना असं सांगण्यात येते की गावाला जा. आणि काही जणांच्या व्यवसायावरती किंवा नोकरींवरती देखील डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रेशर आणण्याचं काम इकडे केलं जातं. काही ठिकाणी मी प्रचार करू नये, काही विभागात जाऊ नये, अशा पद्धतीची पण व्यूहरचना कुठेतरी रचली जाते असं ऐकण्यात येतं. आणि म्हणून मी ठाणेकर जनताला हात जोडून ही विनंती करतो की उद्या अशी कोणतीही गोष्ट जर का घडली आणि त्यामुळे जर का मी जे दारोदारी फिरतोय हे मतं मागण्याकरता आणि एक परिवर्तन घडवण्याकरता जर का मी आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही, त्याच्यापाठचं एकमेव कारण असं असू शकेल की मी पोचल्यानंतर जर का तुम्हाला त्रास होणार असेल, तिथल्या व्यावसायिकांना त्रास होणार असेल, तिथल्या माझ्या पदाधिकाऱ्यांना त्रास होणार असेल आणि त्यामुळे मी जर का पोचू शकणार नसलो तरी पण आपलं मत जे आहे ते आपण मशाल या चिन्हालाच द्या. कारण की हे परिवर्तन तुम्ही घडवल्याशिवाय जे गेले 20 वर्ष खोट्या आशा आणि खोट्या भूलथापांना बळी पडून ज्या पद्धतीचा विकास आपल्याला अपेक्षित होता तो झालेला नाही. आणि त्यामुळे आपण ज्या खस्ता खाल्ल्यात, आपण जो संघर्ष केला तो आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीच्या माथी मारू नका. त्यांना कुठेतरी सुखसोयी मिळाव्या. तुम्ही जे पैसे भरताय करच्या मार्फत त्याच्यामधनं आपल्याला मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे. जो तुमचा अधिकार आणि हक्क आहे तेवढ्या मिळण्याकरता तरी हे परिवर्तन घडवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आपण सगळ्यांनी ह्या 20 तारखेला कुठेतरी आपली सद्बुद्धी वापरून चांगल्या पद्धतीने हे परिवर्तन घडवावं अशी आपणास विनंती.